बेसनाची वडी कशी बनवणार ते आपण नवीन पद्धतीने बघू. मी 2 प्याले बेसन घेतलं, त्यामध्ये 1 चमचा तिखट टाकलं, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला आणि ओवा टाकला आणि त्यावर जिरे पावडर टाकलं आणि कोथिंबीर आणि मीठ टाकलं आणि थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं. म्हणजे तेल टाकून असं एकत्र करायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं, कारण बेसन हे जरा लगेच हाताला चिकटतं, त्यामुळे थोडंसं बेसन घालायचं आणि तेल आणि मग ते छान होतं. आता आपण कोरपाटावर तेल लावलं आहे, त्यावर आपण ते वड्या थापायच्या. मस्त असं बेलून घ्यायचं. मीडियम आकाराच्या वड्या पाडायच्या, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड्यासुद्धा नाही. अशा आपण चौकोनीमध्ये वड्या पाडून घेऊया. वड्या पाडल्यानंतर आपण आता ते तेल असल्या कारणाने सुटसुटीत निघतं. हे बघा, आता मीडियम आकाराच्या आपण असं वड्या केल्या. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, त्यावर एक चिरलेला कांदा टाकला आणि टमॅटोची पेस्ट होती तेही टाकली, आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट होती तेही टाकली, 1 चम्मच हळद टाकलं आणि अर्धा चम्मच तिखट आणि धणे जिरे पावडर आणि गरम मसाला तोही टाकलेला आहे आणि मीठ स्वादानुसार. आता त्याला चांगलं ढवळून घ्यायचं, मस्त व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि कारण की तेलाला जास्त हे छान व्यवस्थित ढवळल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि छान मस्त उकळी येऊ द्यायची. उकळी येण्यासाठी त्यावर झाकून ठेवायचं. आणि बघा, उकळी आलेली आहे, त्यामध्ये आता आपण त्या वड्या सोडायच्या. वड्या सोडल्यानंतर थोडं 5 मिनटं असं आपण झाकून ठेवायचं. 5 मिनटामध्ये ते वड्या शिजून जातात त्यामध्ये. आणि आता मस्त बघा सुगंध येतो आहे, त्यावर आता कोथिंबीर टाकायची. वड्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. इतकी सुंदर वड्याची भाजी.